8 तास आंदोलनासाठी मुंबईमध्ये आलेले मनोज जरांगे पाटील मुंबईतून निघण्याच्या मानसिकतेमध्ये दिसत नाहीत। 8 तासांसाठी आलेल्या मनोज जरांगेंना 1 दिवसाची वाढीव मुदत मिळालेली आहे, पण मनोज जरांगे पाटील हे काही तास किंवा 1-2 दिवसांच्या आंदोलनासाठी मुंबईमध्ये आलेले नाहीत हे स्पष्ट होतंय। मनोज जरांगे पाटलांनी आता त्यांचे पत्ते ओपन करण्यास सुरुवात केलेली आहे। आंदोलनाचे 8 टप्पे असून आता कुठे आंदोलन सुरू झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे। 5 दिवसांच्या गणेश विसर्जनानंतर राज्यभरातून मराठा आंदोलक पुन्हा मुंबईमध्ये येतील असा दावा त्यांनी केलाय। शिंदे समिती जेव्हा त्यांना भेटायला आली तेव्हा त्यांनी निर्णयासाठी अजून सरकारकडे 6 दिवस असल्याचं म्हटलेलं आहे आणि याचाच अर्थ मनोज जरांगे पाटील आणखी 6 दिवस मुंबईत आंदोलनासाठी तळ ठोकणार हे स्पष्ट झालेलं आहे। जरांगेंच्या आंदोलनाचा कट्टर विरोधक गुणरत्न सदावर्ते यांनी आंदोलनासाठीची परवानगी वाढवून देऊ नये अशी भूमिका मांडलेली आहे। जरांगेंना मुंबईतून बाहेर काढा असं आवाहन त्यांनी सरकार आणि पोलिसांना केलंय। जरांगेच्या माजोरीपणाच्या भाषेला कायद्यासमोर जरांगेला मोठं समजू नये। जरांगेला जर आज 6 वाजेपर्यंत जरांगे ऐकला नाही, चुकीची प्रथा पडेल। रूल्स कॉन्टम्प्लेट झाल्याच्या नंतर रूल्स अंमलात आल्याच्या नंतर आंदोलनांच्या बाबतीतले पहिल्याच आंदोलनात जर रूल तुटणार असतील तर ही शृंखला पुढे चालेल। कायद्याचं राज्य आहे। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री काय म्हणतात यापेक्षा कायदा काय म्हणतो या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आझाद मैदाननी 6 वाजल्याच्या नंतर आता लाडवे जरंगेचे बंद करा, गोंजारने जरंगेला बंद करा, उचला आणि जरंगेला अटक करून माननीय मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास आझाद मैदान यांच्या समोर उभा करा। कारण कायद्याची पायमल्ली ही महाराष्ट्राला परवडणारी नाही। कायद्याची पायमल्ली महाराष्ट्राला परवडणारी नाही।